नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जर कार, दुचाकी किंवा इतर वाहनांचा तुमचा विमा संपलेला असेल तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही आहे. देशामध्ये विनाविमा धावणाऱ्या वाहनांवरती लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कडक निर्देश दिलेत. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठानं या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पेट्रोल पंपावरती विमा वाहन आलं तर इंधन न देण्याचे आणि ANPR या कॅमेऱ्याद्वारे ऑटोमॅटिक चलन कपातीची सूचना देखील देण्यात आली आहे. सरकार या सुप्रीम निर्देशानंतर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं विनाविमा धोरणावरती तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील जवळपास 56% वाहनं ही विनाविमा रस्त्यावरती धावत आहेत. आकडेवारीनुसार देशातील एकूण 30 कोटी नोंदणीकृत वाहनांपैकी जवळपास 16.5 कोटी वाहनांकडे विमाच नाही आहे. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. सरकारी आकडेवारीनुसार रस्ते अपघातामध्ये 22% अपघात अशाच वाहनांकडनं होतात. विमा नसल्यानं रस्ते अपघातातील पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्यास मोठी अडचण येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं विमा नियामक प्राधिकरण म्हणजेच IRDAI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाला याविषयीचा एक प्रकल्प तयार करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत वाहनांचा विमा डेटा हा पेट्रोल पंपावरती उपलब्ध असेल. जर वाहनांचा विमा संपला असेल तर पेट्रोल पंपावरती पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. यामुळे विमा खरेदी होईल आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल. पेट्रोलियम मंत्रालयानं देखील ही सूचना मान्य केली आहे. सोबतच सुप्रीम कोर्टानं पोलीस आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिलेत की हँडहेल्ड डिव्हाइस अथवा मोबाईल ॲपचा वापर करावा. वाहन पोर्टल आणि इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरोशी संबंधित डेटा त्याला जोडलेला असावा. याशिवाय महामार्गावरती ANPR म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्याला सुद्धा वाहनांच्या विमा संबंधीचा डेटाबेस जोडलेला असावा. जर एखादं विमा वाहन तिथून गेलं तर त्याची माहिती लगेचच नोंदवून चलन पाठवलं जाईल. मोटार वाहन अधिनियम कलम 146 अंतर्गत विना थर्ड पार्टी विमा वाहन चालवणं हा कायदेशीर अपराध मानला जाणार आहे. या कायद्याअंतर्गत 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास सोबतच 2,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जातो आणि पुन्हा तशी चूक केल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 4,000 रुपयांचा दंड हा ठोठावला जातो. वाहन विमा मुदत संपली असेल तरी विमा नूतनीकरण करून घेणं अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही कारवाईपासून तुम्हाला सहजपणे वाचता येईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला नसेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.